झी 24 तास एक पाऊल पुढे. नाही की मी कर देतोय, तो कर लादला गेला की त्याचं निवेदन होतं. हे जगात सगळीकडे सिद्ध झालेलं आहे. मग सध्याच्या परिस्थितीत काय सरकार समोर सध्या काय पर्याय आहेत जे त्यांनी इम्प्लिमेंट करायला लागतील? गव्हर्नमेंटला स्वतःचं एक्सपेंडिचर कमी करायला लागेल. पहिलं घरातून सुरुवात करायला लागेल, कारण गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर कंट्रोलच्या बाहेर आहे. आणि पॉप्युलिस्ट भूमिका जी आहे ती पॉप्युलिस्ट भूमिका, कारण राजकारण आणि अर्थकारण, इकॉनॉमिक्स आणि हे एकत्र गेले पाहिजेत. हे यांच्यात आता गॅप वाढत चालली आहे. आणि भातखळकरांना म्हणजे विरोधी पक्षांना विनंती करतो की त्यांनी सरकारकडे वेगळ्या, आपल्याला देश चालवायचा अशा रीतीने बघावं, सरकार खाली खेचण्याच्या ऐवजी. आणि त्यांनी सरकार खाली खेचलं तर सामान्य माणूस आणि खाली घेतला जाईल. अगदी. आणि सत्ता बदल असतो तो मतपेटीतूनच झाला पाहिजे. एक शेवटची गोष्ट सांगतो ऍग्रिकल्चर बद्दल. ऍग्रिकल्चरचं गेल्या 3 वर्षात आपलं जे 1% वरून जवळजवळ 2.2% वर गेलंय. म्हणजे आपण ऍग्रिकल्चरमध्ये खूप चांगली प्रगती करतो. म्हणजे रेट तो खाली आला नव्हता, तो वर गेलाय. महाराष्ट्राचा रेट सुद्धा खूप वर गेलेला आहे. त्याचा वेग कमी आहे. हा, वेग कमी आहे, एवढं खरं. युपीएच्या पहिल्या काळामध्ये शेतीचा विकास दर घटला ही वस्तुस्थिती आहे. आता वाढला. बरोबर. सध्या पण अशा परिस्थितीमध्ये आहोत. रुपया सातत्याने घसरतो आहे, महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढतीये, परकीय गुंतवणूक बाहेर चाललेली आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, ही परिस्थिती अशीच राहिली आणि जर मान्सूननीही दगा दिला, पाऊस जर यंदा झाला नाही, तर यंदाची दिवाळी भारतवासियांसाठी कशी असेल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला सुरुवातीलाच मी विचारतो शेलार. आमच्या पद्धतीने प्रत्येक भारतीय आनंदी राहावा ही आमची भावना असणार आहे. या देशामध्ये शांतता, समता, सर्वधर्म समभाव नांदावा ही आमची भावना आहे. आणि हा देश एकसंघ राहावा हे, त्यासाठी आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. परंतु कुणाला तरी दाबून चिरडून आम्ही ते करणार नाही. लोकांच्या हितासाठी, बहुजन हितासाठी जे जे निर्णय आम्हाला घ्यायला लागतील ते आमचं सरकार घेईल. त्या हितासाठी आमच्या अध्यक्षा बांधिले आहेत, पंतप्रधान बांधिले आहेत, सगळे बांधिले आहेत. त्यामुळे हे उपाय नक्कीच. ठीक आहे. अभ्यंकर, तुम्ही काय सांगाल थोडक्यात? जर पाऊस नाही झाला यंदा, तर यंदाची दिवाळी कशी असणार आहे सर्वसामान्यांसाठी? नाही, सर्वसामान्यांसाठी ही दिवाळी निश्चितच वाईट असणार आहे. याचं कारण असं की शेती ही पूर्णपणे गाळात चाललेली आहे. आपले कृषी मंत्री शरद पवार आहेत, तेही त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यामध्ये. तेव्हा हे सगळ्या सरकारचं योगदान आहे. तेव्हा त्यामुळे हे जे काही दिवाळी आहे चांगली जाणार नाही. रुपया अधिक खाली जाण्याचा धोका आहे. मी मगाशी फक्त मला मिनिट द्या बोलायला. थोडक्यात मगाशी कोणतरी बोलताना असं म्हणालं की साळगावकर म्हणाले की परदेशातले लोक म्हणतात की तुमचा देश काय डेथ विश त्याला काही जास्ती आहे का? अहो, तुम्ही मार्केट मधला डिमांड ज्याच्यामुळे वाढेल, लोकांच्या हातात डिमांडसाठी पैसा जास्त जाईल सर्वसामान्यांच्या हातात, ते उपाय काढले पाहिजेत. ते उपाय इन्व्हेस्टमेंट मधनच वाढतील, ते इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट मधनं वाढतील किंवा सरकारी इन्व्हेस्टमेंट मधनं वाढतील. खासगी इन्व्हेस्टमेंट ज्यांच्याकडे पैसे आहेत ते प्रॉफिट रेटसाठी बाहेर जातात, ते देशात गुंतवणूक करत नाही. देशातनं फ्लाईट ऑफ कॅपिटल होत चाललेली आहे, ती आपल्याला ताबडतोब थांबायला पाहिजे. तर या दिवाळीचं काहीतरी बरं वाईट करता येईल, नाहीतर अवघड आहे. अगदी. भातखळकर, तुम्ही काय म्हणा? पहिली गोष्ट, मान्सून चांगला जावा अशीच आमची इच्छा आहे. क्रमांक 1. फक्त मान्सून चांगला गेला तरी सुद्धा जर का या देशाची अर्थव्यवस्थेचे निर्णय अशाच पद्धतीने घेतले गेले तर देशाची अर्थव्यवस्था आणखीन घसरेल. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की भारतीय अर्थव्यवस्था आता स्टॅगफ्लेशनच्या पोझिशनमध्ये आलेली आहे, की जिथे विकासाचा दर घटतोय त्याच वेळेला महागाई वाढते. त्यामुळे मान्सून चांगला झाला तर कदाचित याच्यात थोडा फरक व्हायची शक्यता आहे. पण जर का मान्सून वाईट निघाला तर मात्र सर्वसामान्य भारतीयाच्या हालाला पारावर राहणार नाही, अशा प्रकारची स्थिती येईल. आणि याला जबाबदार हे काँग्रेस सरकारच आहे, आपण लक्षात ठेवू. अगदी. साळगावकर, आजच बातमी आहे, झी 24 तासवर सातत्याने आम्ही दाखवतो आहोत, दुबार पेरणीचं संकट आत्ताच येऊन ठेपलेलं आहे शेतकऱ्यांवर. पावसावरचं अवलंबून राहणं जे अवलंबित्व हे जास्त घातक ठरतंय का? पावसावरच्या अवलंबित्वाला पर्याय नाही. आपल्याला पावसावर अवलंबून राहावंच लागेल. फक्त पावसाचं पाणी आपल्याला धरून ठेवायला लागेल, साठवायला लागेल. काही जपानसारख्या देशांचा अंदाज आहे की आपल्याकडे दुष्काळ येणार आहे म्हणून. त्यांनी आपल्याला अलर्ट दिलेला आहे, त्यानुसार आता ते दिसतंय. आतापासून त्याची तयारी केली पाहिजे. आणि पाऊस येणं न येणं हे काय काँग्रेसच्या हातात नाहीये. त्याच्यामुळे ते आला तर काय करायचं, हा, ते काँग्रेस आणि सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून कंबर कसून त्याच्याला लागलं पाहिजे. कारण जर का नाही आला तर या देशाची परिस्थिती फार खराब होणार आहे, हे सरळ दिसतंय सगळ्या बाजूने. म्हणजे तो दुष्काळात 12वा महिना म्हणतात ना, 13वा महिना, करेक्ट, तसा तो 13वा महिना असेल निश्चित. जर पाऊस नाही झाला तर दुष्काळात 13वा महिना असेल. आणि ज्या प्रकारे सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर
फारशी समाधानकारक ही परिस्थिती आहे असं सध्या तरी दिसत नाहीये. अर्थात आता फक्त घोषणा केलेल्या आहेत, त्याच्या अंमलबजावणीनंतर काय फरक पडतो हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे आणि यंदाची दिवाळी तरी पाऊस हो अगर न हो, सरकारने अशा उपाययोजना कराव्यात. अनेक अर्थतज्ञ असलेले हे सरकार आहे, जेणेकरून यंदाची दिवाळी ही दिवाळी ठरावी. यंदाच्या दिवाळीमध्ये कुणाचंही दिवाळ निघू नये एवढीच आपण अपेक्षा करूया. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि इतका अवघड विषय हा सोपा करून सांगितल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24. झी 24 तास, एक पाऊल पुढे.